नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघूया ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका, ज्यामध्ये आपण काही चालू घडामोडी मराठी व्याकरण तसेच जीकेचे महत्त्वाचे प्रश्न टाकले आहेत, जे तुम्हाला ग्रामसेवक कृषी सेवक भरतीसाठी तसेच येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे नक्कीच ठरेल। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। सोबतच मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राइब करून या ठिकाणी बेल आयकॉन लगेच क्लिक करायचा आहे, कारण आपण असेच व्हिडिओ या ठिकाणी दररोज बनवत असतो। आणि विद्यार्थी मित्रांनो, ग्रामसेवक कृषी सेवक परीक्षांसाठी कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ तसेच जलसंपदा विभाग भरतीसाठी प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ आपण भरपूर बनवले आहेत। जर तुम्हाला आपल्या इथून मागचे असे महत्त्वाचे व्हिडिओ बघायचे असेल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक या ठिकाणी मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये टाकत आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही आपले सर्व व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत। तर बघा, प्रश्न पहिला, ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 कोणत्या देशात होणार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पाकिस्तान या देशात होणार आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, प्राणी त्यांच्या ज्या नैसर्गिक अधिवासामध्ये सुरक्षित असतात त्यास टिंबटिंब म्हणतात किंवा काय म्हणतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए वन्यजीव अभयारण्य आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, कोणते राज्य स्टेट फूड सिक्युरिटी इंडेक्स 2022-23 मध्ये अव्वल स्थानी आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी केरळ राज्य आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा, आंतरराष्ट्रीय ओझोन दिन टिंबटिंब या दिवशी जगामध्ये साजरा केला जातो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 16 सप्टेंबर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5वा, लिव्हिंग हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी हिलरी क्लिंटन आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6वा, भारतातील किती शहराचा समावेश जगातील सर्वाधिक प्रदूषित पहिल्या 10 शहरात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 3 शहरांचा या ठिकाणी समावेश आहे। तर त्यांचं एखाद्याचं नाव तुम्हाला माहीत असेल तर त्यांचं नाव मला या ठिकाणी काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 7वा, पुंग चोलम ही लोककला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याची आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मणिपूर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8वा, किती किलोमीटर मारक क्षमता भारताने यशस्वी चाचणी घेतलेल्या प्रलय क्षेपणास्त्राची आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 500 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, असेच महत्त्वाचे प्रश्न महत्त्वाचे नोट्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दररोज टाकत असतो। टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये टाकली आहे, त्यावर क्लिक करून सर्वांनी आपला टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करून घ्यायचा आहे। प्रश्न क्रमांक 9वा, निब्लिक ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गोल्फ आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10वा, अहमदनगर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट यांची जन्मभूमी आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पारनेर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11वा, जगातील सर्वाधिक प्रदूषित ठरलेल्या नवी दिल्लीचा AQI किती आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 483 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12वा, नारंग कप हे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बॅडमिंटन आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13वा, बिंदुसरा धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बीड या जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 14वा,
भारत सरकारने कोणत्या पिकापासून निर्मिती होणाऱ्या इथेनॉलवर बंदी घातली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ऊस आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15वा, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH44 खालीलपैकी कोणता आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी श्रीनगर कन्याकुमारी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16वा, महाप्राण असणारे व्यंजन ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए श हे व्यंजन महाप्राण आहे. प्रश्न क्रमांक 17वा, कठोर असणारे व्यंजन ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी क आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18वा, ल हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या वर्ण प्रकारात येते? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दंत्य वर्ण आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, चंद्रोदय या शब्दाचा संधी प्रकार डॅश 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 आहे किंवा कोणता आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए स्वर संधी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, यशोधन या शब्दाचा संधी प्रकार डॅश 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 आहे किंवा कोणता आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विसर्ग उकार संधी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत या वाक्यात अधोरेखित शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे? तर बघा या ठिकाणी जी अंडरलाईन आहे तो या ठिकाणी जमदग्नीच्या खाली अंडरलाईन आहे, बरोबर. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सामान्य नाम आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, गुरुजींचे वागणे मोठे प्रेमळ असते या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या नामाचा प्रकार ओळखा. त्या ठिकाणी वागणे याच्या खाली काय तर अंडरलाईन केली किंवा तो शब्द अधोरेखित केलेला आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी धातू साधित नाम आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, पुढील काव्यपंक्तीतील रस ओळखा. वाक्य काय बघा, हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला. यातील काय आहे तर आपल्याला रस ओळखायचा आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी करुण रस आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, नाम सर्वनामे विशेषणे आणि अव्यये यांना काही प्रत्यय लागून त्यांच्यापासून बनलेल्या शब्दांना टिंब म्हणतात किंवा काय म्हणतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तद्धिते आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, अडकित्ता हा भारतीय शब्द कोणत्या अन्य प्रांतामधून मराठी भाषेमध्ये रूढ झालेला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कानडी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, तंबाखू हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये रूढ झालेला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पोर्तुगीज आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, पुरणपोळी या शब्दाचा समास ओळखा. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लुप्तपद कर्मधार्य समास आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ किंवा प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ सर्व परीक्षांसाठी आपल्या चॅनलवरती दररोज टाकत असतो. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर आत्ताच्या आता व्हिडिओला लाईक नक्की करा आणि येणाऱ्या काळात असेच व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या पदांसाठी फॉर्म भरला आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे येणाऱ्या काळात कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवला पाहिजे त्याचा मला अंदाज नक्की येईल. प्रश्न क्रमांक 28, तू घरी जायचे होते या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए
कर्तृभाव संकर प्रयोग आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, शिपायांकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नवीन कर्मणी प्रयोग आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, आता पाऊस थांबावा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विद्यार्थी क्रियापद आपलं बरोबर उत्तर आहे.